2 टाक्या असतात, एका टाकीत ब्लिचिंग पावडर आणि सी केमिकल टाकलं, टेप मारला मागे पुढे आणि हँड सगळं लावलं होतं कंपनीचं स्टिकर लावून. मग एका बॉक्सला 13 किलोमध्ये किती हँड. और आप कहाँ से हो? बंगाल से. तो बंगाल से डायरेक्ट इधर म्हणजे तो दाबला जातो, त्याला प्रेस करून चिटकवण्यासाठी व्यवस्थित स्टोरेजला कोल्ड स्टोरेजला ते साठवला जातो. मग एका गाडी 10 किलो शेण, 5 लिटर मूत्र, 1 किलो बेसन पीठ, अच्छा अच्छा अच्छा. आणि तुमचा माल डायरेक्ट भारताच्या बाहेर इराण, इराक, अफगाणिस्तान इथे जातोय. हो. म्हणून ते एक मानसिक समाधान लागतं. हो हो. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या संडे स्टोरीज या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता की आपण आज आलेलो आहेत खान्देशचे वैभव आणि खान्देशची जी आणबाण शान आहे अशा आपल्या केळी शिवारात. आज आपण केळी शिवारात येऊन केळीची लोकल लेवलला पॅकेजिंग आणि प्रोसेसिंग कशी केली जाते हे आपण पाहणार आहोत. सुरुवातीला केळीचा माल हा ठिकठिकाणी धक्क्यांवर जाऊन विक्री केला जात होता, पण आता गावात लोकल कंपन्या तयार झालेल्या आहेत किंवा मोठ्या कंपन्यांच्या शाखा तयार झालेल्या आहेत. तर अशाच एका फ्रूट कंपनी यांचे जे वाडे किंवा वाडे परिसरातील जे वेंडर आहेत, विशाल परदेशी आणि अक्षय पाटील यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि ही नेमकी प्रोसेस कशी असते हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर आपल्या चॅनलवर आज आहेत विशाल परदेशी आणि अक्षय पाटील आणि त्यांची पूर्ण टीम. बाकीची टीम तिकडे आहे, पण सुरुवातीला जे आपले कटर्स वगैरे आहेत किंवा जे घड वाहून नेणार आहेत त्यांच्याशी पण आपण चर्चा करू. विशाल परदेशी साहेब नमस्कार. नमस्कार. अक्षय पाटील साहेब नमस्कार. तर मग आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही काय सांगाल, नेमकी ही प्रोसेस कशी असते कटिंगपासून ते गाडी लोड होण्यापर्यंत? आपण पहिले कॅरेटने माल द्यायचं. आता बाहेर इराक, अफगाणिस्तान इकडे माल जातो. हा बंगाली लेबरने बाहेर काढला जातो. बरोबर. आणि खांद्याच्या साईडने त्यांना बाहेर कट करून त्याच्या खांद्यावर घेऊन बाहेर काढला जातो. अच्छा, म्हणजे एक एक जो घड आहे ज्याला आपल्याकडे घोडा म्हणतात, तो एक एक हा जो कटर आबा आहे आपला, हे आबा वाढायचेच आहेत. ते हा म्हणजे प्रत्येक घड व्यवस्थित चेक करून कटिंग करून लेबरच्या खांद्यावरती येतात, कारण की तो बुर्जिंग होऊ नये, कारण की तो माल बाहेर जातो ना. आमच्या प्रेक्षकांना बुर्जिंग वगैरे शब्द समजणार तर सोप्या भाषेत सांगा. घासलं जाऊ नये म्हणून, घासलं जाऊ नये. हा, म्हणजे केळाला हानी पोचू नये. आणि तो माल आपण एक्सपोर्ट करतोय त्याच्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. कारण की तिकडे जसं तसं इथून कधी घासून गेला तर तेवढं जे केळाचा भाग फणी हँड आहे ते केळं खराब होतं. ती फणी बाहेर टाकली जाते, म्हणून ती काळजी विशेष घेतली जाते. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे एक्सपोर्टचा माल एक नंबरच जायला पाहिजे यासाठी एवढी काळजी घेतली जाते. वा वा. तर मग आम्हाला तुमची प्रोसेस कशी आहे ते आम्ही ऍक्च्युअली मध्ये पाहू इच्छितो. हे बघा, हा पहिले तुम्ही घड कसा निवडला ते सांगा आम्हाला. माल गोल असावा आणि वादे चांगले असावे आणि क्वालिटीचा राहतो. या अशा पद्धतीने त्याला कापला जातो. अशा पद्धतीने त्या माल एक्सपोर्ट केला जातो. खांद्यावर घेऊन बाहेर नेला जातो. पुढे का? अरे पण बाकीच्या शेतकऱ्यांना ती माहिती द्यावं लागेल ना की हे तयार झालेले, हे परिपक्व नाही, तयार झालेलाच घड कापावा लागतो. हा, तर आपल्याला विशाल परदेशी समजून सांगताय की घड कसा निवडायचा, तयार घड कोणता असावा सांगा. हे असं पूर्ण तयार झालेला घड राहतो. हा कॅलिबर, याचं कॅलिबर मोजलं जातं. अच्छा. हां, प्रत्येक ठिकाणी एक्सपोर्टसाठी कॅलिबर वेगळा राहतो, दिल्लीसाठी कॅलिबर वेगळा राहतो. हा आपण एक्सपोर्टसाठी कॅलिबर 14 आणि 40 कॅलिबर पर्यंत ते एक्सपोर्ट केलं जातं. अच्छा. आणि हे कॅलिबर अंदाजाने घेतला जातो का? नाही, कॅलिबर ते लावल्या मापा राहतं, मापाने ते मोजलं जातं. पहिले म्हणजे ज्या दिवशी आपण प्लॉट चेक करायला येतो बरोबर त्या दिवशीच हे कोणतं घड चालेल, किती घड निघेन
ते 1-2 घडांचं माप घेऊन ते चेक केलं जातं. तो एक अंदाज काढला जातो की एवढं निघेन बा इथे. बरोबर. आणि मला हे सांगा की डायरेक्ट तुम्ही शेतकऱ्यांशी कॉन्टॅक्ट करता का कसं तुमचं म्हणजे नाही, आम्ही डायरेक्ट शेतकऱ्यांकडूनही माल घेतो आणि व्यापाऱ्याकडूनही घेतो, पण सहसा करून आम्ही डायरेक्ट शेतकऱ्यांशीच कॉन्टॅक्ट करतो. कारण की व्यापाऱ्याकडून घेतला तर मग व्यापारी वेगळा रेट सांगतो. बरोबर. मग शेतकरी त्यापेक्षा डायरेक्ट शेतकऱ्याकडून मिळाला तर 2 पैसे शेतकऱ्यालाच ते जास्त मिळतील. कारण की व्यापाऱ्याचं कमिशन वेगळं राहतं. ते 50 पैसे आम्ही शेतकऱ्याला वाढवून देतो. बरोबर. मग ही ज्या मालाची काढणी केली जाते त्याच्या अगोदर तुम्ही इकडे येऊन काही रेकी वगैरे करता का की माल पाहून जाता का? माल पाहून जातो. शेतकऱ्यांचा पोहायला असतो की माल माझा तयार झालेला आहे, येऊन बघून घ्या. तेव्हा शेतात येतो. शेतात आल्यानंतर आम्ही पूर्ण शिवार फिरून माल बघितला जातो. बरोबर. हा माल आम्ही दिल्लीलाही माल पाठवतो आणि बाहेर देशातही माल पाठवतो. इराक, अफगाणिस्तान, दुबई वा वा. इथे माल जातो आमचा. आजची जी लोडिंग आहे ती इराकसाठी आहे अच्छा. आमची. आता हा माल नाशिकला स्टोरेजमध्ये जातो. इथून ओमनी स्टोरेज म्हणून आहे, कोल्ड स्टोरेज. कोल्ड स्टोरेज म्हणून तिथे जातो आणि मग तिथून कंटेनरने मुंबईला जातो आणि ते मुंबईहून शिपिंगने दुसऱ्या देशात इराकमध्ये जाईन आम्हाला. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे बरीच मोठी प्रोसेस आहे. पण मग एवढी प्रोसेस होते मग त्याच्यात केळी ही आपली फटाफट खराब होणारी वस्तू आहे. त्याच्यासाठी विशेष काळजी घेतली जाते. जेव्हा पॅकिंग केला जातो माल पॅकिंग करत असताना त्याची विशेष काळजी घेतली जाते. तुम्हाला तिथं आपण बाहेर दाखवू. बरोबर. ऍक्च्युअल प्रोसेस मध्ये बघू आपण. प्रोसेस पासून तिथं ग्राहकापर्यंत जाण्यापर्यंत 22 दिवसाचा टिकावं म्हणून याच्यासाठी विशेष प्रोसेस केली जाते. बरोबर. आणि ही जी केळी एक्सपोर्टची केळी म्हणताय तुम्ही, मग याची लागवडीपासूनच आहे वेगळं काही असतं का आपली लोकल लेवलची जी केळी तीच आहे? नाही, लोकल लेवलची जे पण काहींचा क्वालिटीने माल तयार केलेला असतो आणि जास्त करून टिश्यू कल्चरचे जे रोप असतं हो हो. ते रोपाचा माल एक्सपोर्ट होतो. गडाचा जे कंद लावून केलं असतं त्याचा माल एक्सपोर्ट होत नाही. बरोबर. कारण त्याची क्वालिटी टिकत नाही आणि जास्त लाईफ सायकल नसते त्याची कोणाची. बरोबर. परदेश साहेब तुम्ही काय सांगाल नवीन? हे जे टिश्यू कल्चरचं हे अजितचं आंबेमोरचं आहे. म्हणजे हे टिश्यू कल्चर मध्ये G9 आणि एक आंबेमोर हे 2 जाती येतात. त्याच्यात जैन वेगवेगळ्या कंपनीचे रोपं येतात. जैनचंही येतं, अजितचंही येतं, नमोचं येतं. वेगवेगळ्या जसं जमिनीला सुटून शेतकऱ्याला कोणत्या रोपापासून किती उत्पन्न मिळतं हे त्याच्या पद्धतीने शेतकऱ्यांना तुम्ही सुचवता पण का? नाही, शेतकऱ्यांना आम्ही सुचवतो, पण आता शेतकऱ्याला माहित राहतं की आपल्या जमिनीला कोणतं सूट होईल. अच्छा. आता त्या हिशोबाने काही जैनही लावतात, काही अजितही लावतात, पण सहसा करून जैन आणि अजितची लागवड जास्त राहते. बरोबर. कारण की त्याला क्वालिटीही राहते आणि शायनिंग. कंपनी स्टिकर भी दिसले पॉलिसी असतात. सध्या फोकस मालूम नहीं था, हमने बता दिया वैसा कंपनीचे क्रायटेरिया असतात. कंपनी दाखवतो. पाटील साहेब मी ठिकठिकाणी अशा सुतळे बांधलेला पाहतोय. याचं नेमकं काय लॉजिक आहे आणि काय कारण आहे सुतळे बांधल्याचं? घर पडून झाड पडू नये. झाडाचं वजन झाल्यामुळे झाड वागतं. घराचं वजन झाल्यामुळे झाड वागतं. मग इथून पहिले टेकणी लावली जायची. अजून पण आधार दिला जातो त्याला की हे वाकावू नये, पडू नये म्हणून काठीचा आधार जातो. ती काठी आज 25-30 रुपयाला मिळते. ती तो खर्च वाचण्यासाठी शेतकऱ्याने आता दोरी बांधली जाते. जसं ते केळीचं कंबर तोडलं गेलं, ते तोडल्या गेल्यानंतर इथं दोरी बांधून त्या झाडाला बांधली जाते, ओढून पॅक केली जाते. मग जसं जसं त्याचं वजन वाढतं तसं त्याचं हळूहळू वागतं. पण ते पडू नये म्हणून याच्यासाठी ही दोरी बांधली जाते. म्हणजे दोरीमुळे झाड खाली पडत एका साईडला वजन. हो, एका साईडला वजन होत नाही. ते याच्या बरोबर ते कॉन्स्टंट पकडून ठेवलेलं असतं त्याने. शेतकऱ्याचा आपला देशी जुगाड दिसतोय. देशी जुगाड्या. कंपनीचे जे वेंडर आहेत ते आपल्याला आता इथून पुढची जी प्रोसेस आहे गाडी डायरेक्ट पॅक करेपर्यंत तो पूर्ण इथं हे जे वर्कर काम करतात त्याची संपूर्ण अशी माहिती देणार आहेत. तर आपण यापुढील सगळी प्रोसेस त्यांच्याकडून जाणून घेऊ. बाहेर घड आला खांद्यावर त्यालाच वरच्यावर टांगला जातो, त्याचे फुलं काढले जातात, त्याला क्लिनिंग केलं जातं पूर्ण. त्याच्यानंतर सुता कटिंगने त्याला कट करून फणी कट करून त्याची या टाकी टाकलं जातं. या 2 टाक्या असतात. एका टाकीत ब्लिचिंग पावडर आणि सी केमिकल टाकलं जातं.
म्हणजे याला असणारे डाग वगैरे सर्व धुतला जातं याच्यात. अच्छा, ब्लिचिंग पावडर आणि सी केमिकल. हो, मग त्याच्यानंतर इथं सिलेक्टर असतो, तो सिलेक्शन करतो. खराब वगैरे केळं सर्व काढलं जातं, त्याला डाग वगैरे असणारा सर्व केळं क्लिनिंग करून सिलेक्शन केलं जातं. चांगला मालच पुढच्या टाकीत जातो. या टाकीला बुरशीनाशक असतं. बुरशीनाशक म्हणजे की याला असणारी बुरशी पॅकिंग लाईफ वाढण्यासाठी याच्यातनं सर्व बुरशी वगैरे बुरशीनाशक वापरलं जातं. अच्छा अच्छा. तिथून मग इथं पॅकिंग काटा केला होता, वजन केलं जातं त्या फणींचं. हे वजन कशा पद्धतीने केलं जातं? म्हणजे काय माप राहतं त्याचं? ऑर्डरनुसार असतं. पूर्ण जशी ऑर्डर असते 13 किलोची असते, 13 200ची असते, 5 किलो 7 किलो. अच्छा अच्छा. मग आता 13 200ची पॅकिंग केली जाते. आता आणि जो एक्सेस माल राहील तो कट करून साईडला टाका. हो, साईडला काढला जातो. आता 13 किलोची पॅकिंग मध्ये 3च हँड बसले. हँड म्हणजे आपण हँड म्हणजे फणी. फणी फणी. हा. मग त्याला आता हँडला परत स्टिकर लावला होता कंपनीचं स्टिकर लावून मग ते एका बॉक्सला 13 किलोमध्ये किती हँड बसले, 4 हँड 5 हँड 6 हँड तशी पॅकिंग केली जाते पुढे बॉक्समध्ये. बरोबर. कैसे किया जाता है काम? और आप कहाँ से हो? बंगाल से. तो बंगाल से डायरेक्ट इधर? हाँ, बंगाल से. तो आपको कंपनी ने बोला है या शेतकरी ने बोला है? कंपनी ने बोला है. अच्छा. कंपनी की तरफ पहुंचा है. ओके. बॉक्स पॅक केल्या गेल्यानंतर पुढे त्याला व्हॅक्यूम केलं जातं, त्याच्यातले एअर पूर्ण काढले जाते व्हॅक्यूम करून. इसमें माल खराब नहीं होता है. इसके आगे नहीं आता, प्रेशर नहीं आता, क्रैश नहीं पड़ते. क्रैश नहीं पड़ता. और वो जो कांटा होता है ना, माल के एक लेवल में आना चाहिए माल. छोटा मारा नहीं चलता है. याच्यातून आहे ना जी हवा राहते ती व्हॅक्यूमच्या साह्याने ती बाहेर काढली जाते. कारण की पूर्ण हवा काढल्यामुळे हा माल खराब होत नाही मध्ये. कारण की याला हवा लागत नाही, जास्त दिवस टिकावा म्हणून. हा माल किती दिवस टिकू शकतो या स्थितीत? ही प्रोसेस 22 दिवसाची आहे. अच्छा अच्छा. हा, हे 22व्या दिवशी बाहेर ग्राहकापर्यंत हा माल पोहोचवला जातो. म्हणजे न पिकता तो 22 दिवस राहू शकतो. काम करत. हा, त्यांना डेट टाकली जाते, कुठल्या डेटला पॅकिंग केलं गेली, तो त्या बॉक्सला किती हँड आहेत म्हणजे किती फण्या त्याच्यात बसवण्यात आले त्याच्यावर त्याचा स्टॅम्प मारला जातो. किती हँडचा आहे, स्टॅम्प मारला काही नाही. कोणता स्टॅम्प मारला दाखव मला. कोणचा मारला? 5 नंबरचा. 5 नंबर. म्हणजे 5 म्हणजे काय नेमकं? एका बॉक्समध्ये 5 फण्या याचे स्टॅम्प मारले जातात. 5 6 4 8 7 आणि CL क्लस्टर म्हणून असतं. क्लस्टर म्हणजे छोटे छोटे तुकडे पॅक केले जातात त्याच्या बॉक्समध्ये. तुम्ही या 5 नंबर फक्त त्याच्यात किती हँड आहे एवढं लक्षात येतं का? 5 नंबर फक्त आता समजा याच्यावर 5 मारला गेला त्याच्यात फक्त 5च फण्या आहेत. हे याच्यावरून क्लिअर होऊन जातं आपल्याला दिसतं. पण या माल कुठून आलेला आहे काय ते डिटेल नसतं का याच्यात काही? नाही म्हणजे कोणत्या गावाहून आलेला आहे, कुठल्या शेतकऱ्यावरून नाही नाही, ते काहीच नसतं. नाही का? फक्त त्याच्यावर वेंडर कोड दिला जातो. आम्हाला एक कोड दिला जातो, तो वेंडर कोडचा स्टॅम्प मारला जातो याच्यावर बॉक्सवर वेंडर कोड मारला जातो. मग हा कुठे मारला जाईल? इथं हे लेबर इथं स्टॅम्प मारतो. नाही, यांनी आता फक्त 5चा मारला ना. हो. मग तुमचा कोड कोणता आहे याच्यातला? आमचा अजून मिळालेलं नाही. म्हणजे मिळाला पण आपण दिलेलं नाही, लावलेलं नाही. आणि जो डेटवाला स्टॅम्प आहे तो पण मारतो का? हो, डेटवाला स्टॅम्प. कुठल्या डेटला पॅकिंग केली गेली, काय केली गेली, डेटचा स्टॅम्प मारला तो, हँडचा मारला तो आणि एक वेंडरचा मारला होतो. बरोबर. डेट मारला मागे पुढे आणि हँड सगळं. अच्छा, बघू दे मला बॉक्स डेटवाला. डेट बी दिखा. इथं तारीख मारला जाते आणि हँडचा मारला होतो. अच्छा, 1 तारीख आणि हँड. हो, म्हणजे आता हा 4 5 3 4 5 हँड म्हणजे 1 नंबर क्वालिटी एक्सपोर्टची. अच्छा, म्हणजे आणि त्याचं 5 6 7 हे 2 नंबर क्वालिटी. म्हणजे जास्त पाण्यावाली क्वालिटी 2 नंबर. 2 नंबर. कमीवाली जास्त. 3 हँड 4 हँड 5 हँड म्हणजे 13 किलोमध्ये 3च हँड बसले, 4 हँड बसले, ती 1 नंबर क्वालिटी. बरोबर. त्यांच्या भाषेनुसार ते 1 नंबरची आपण 5 6 7 म्हणजे 2 नंबरची. म्हणजे सरासरी 13 सहा, सात. किलोचा एक बॉक्स आहे आपला. 13 किलोचा एक बॉक्स. आणि तो मागणीनुसार त्याचं वजन बदलतं. वजन बदलतो. आता हा जो बॉक्स यांनी पॅक केला डेट वगैरे स्टॅम्प वगैरे मारून, मग आता डायरेक्ट फायनल जाण्यासाठी रवाना का? मग फायनल जाण्यासाठी रवाना. म्हणजे आता कुठलीच प्रोसेस नाही. आता इथून डायरेक्ट हा कुलिंग सेंटरला जाईल. तिथं कूलिंग सेंटर नाशिक नाशिकला.
कुलिंग चेंबरला जातो तिथं स्टोरेजला कोल्ड स्टोरेजला तिथं साठवला जातो. अच्छा, मग एका गाडीत किती बॉक्स जातो तरी अंदाजे सरासरी? ऑर्डरनुसार असता. आता ही 10 टनाची म्हणजे मोठी गाडी 10 टायर, त्याच्यात 8 टन माल जाईल. 18 टन. हो 1000+ बॉक्स जातील. 1000+ बॉक्स. पाटील साहेब, आपण आता शेतकऱ्याच्या डायरेक्ट बांधावर जाऊन केळीचा माल उचलतोय. बरोबर. म्हणजे शेतकऱ्याचा त्या अनुषंगाने ट्रान्सपोर्टचा खर्च आणि वेळ वाचलेला आहे. म्हणजे शेतकऱ्याची बरीच मोठी बचत झालेली ती. पण मग या अगोदर ज्या शेतकरी माल विकत होता, म्हणजे कंपन्या गावात येत नव्हत्या, मग तेव्हा ती प्रोसेस कशी होती नेमकी? पहिले कसं केळीचा माल काढून गाड्यात भरला यायचा, तिथून मग कसगावला धक्का होता. कसगावच्या माल धक्क्यावरून तिथं ते रेल्वेत माल भरलायचा, तिथं तो दिल्लीला जायचा. हळूहळू ट्रान्सपोर्ट वाढत गेले. त्याच्यानंतर मग कॅरेट तयार झाले. बरोबर. माल काढला यायचा, कॅरेटला भरला यायचा आणि तिथून तो मुंबईला जायचा. मुंबई असो, दिल्ली असो, आजूबाजूचे जे सेंटर आहे तिथं चालला यायचा. आणि शेतकऱ्यांकडून हा माल कोण खरेदी करायचा? व्यापारी खरेदी करतात. कसगावचे व्यापारी. पहिले कसगावला व्यापारी असायचे, तिथं धक्क्यावर माल आणला जायचा. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे गावात जे तुम्ही आता चालू केलेलं आहे, हो. डायरेक्ट इथले ते माल उचलणे वगैरे, ते शेतकऱ्याला ती सुविधा नव्हती. तेव्हा नव्हती. मग याच्यामुळे काय शेतकऱ्याचा फायदा झालेलाच आहे. शेतकऱ्याचा पण फायदा मग झाला. आर्थिक पण अजून काही फायदा आहे का याच्यात? त्याचा ट्रान्सपोर्टचा खर्च वाचला. इथून ते गाड्या करायचे, एका गाड्यामध्ये किती जास्त 5-50 झाड बसायचं. बरोबर. आज 1000 झाड कटिंगला असता. म्हणजे वेळ आणि पैसा दोघं वेळ आणि वाचला. पैसे दोघे वाचला. आणि मालाचा जो प्रत्यक्ष भाव राहतो त्याच्यावर काही फरक पडलाय का? मग मला प्रत्यक्ष भावावर फरक पडला. पहिले कमी राहायचा भाव, आता प्रत्येकाचा भाव वाढलेला आहे. त्याच्या बोर्ड निघतं ना आता. बोर्ड ठरलेलं आहे पहिले आता डायरेक्ट. बरोबर. तो बोर्ड भाव ठरवतो. जिल्ह्याचा बोर्ड असतो का जिल्ह्याचा जुना नवा त्यानुसार? बरोबर. जुनारी नवती कांदेबाग यानुसार. हा, म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्याचा फायदाच झालेला आहे. हो शेतकऱ्याचा फायदा झाला. मग तुमचे आता नेमकी पोझिशन काय? म्हणजे कंपनीत तुम्ही नेमकं काय मध्यस्थी आहात का काय आहात? कंपनीचे वेंडर म्हणून आहेत आम्ही. म्हणजे एक व्यापारी मध्यस्थी म्हणून. व्यापारी. सारखी दिली जाते आम्हाला. अच्छा अच्छा. म्हणजे लोकल लेवलला कंपनी आणि शेतकऱ्यांचे तुम्ही दुवा समज. बरोबर. मग तुम्ही शेतकऱ्यांकडून याच्याबद्दल काही कमिशन घेता का? नाही, शेतकऱ्यांकडनं काही मला कंपनीने ठरवून दिलेलं राहतं. म्हणजे याच्यात शेतकऱ्याचा माल उचलणे आणि शेतकऱ्याला पेमेंट करणे एवढंच बस तुमचं? आमचा सुका. शेतकऱ्याचा किती भाव कितीने कमीने गेला किंवा जास्तीने गेला तर जे आमचं ठरलेलं आहे ते आम्हाला मिळतंच. बरोबर बरोबर. त्यामुळे शेतकऱ्याचं ससा करून आम्ही नुकसान करत नाही. बरोबर. कारण की कंपनी ससा करून शेतकऱ्याकडूनच माल घ्यायला लावते. हा, म्हणजे तुम्ही दुवा आहे बा दुवा आहे शेतकरी कंपनीमध्ये. आणि यांचं पेमेंटचं कशी प्रोसेस आहे? 15 दिवसाला कंपनीचं 15 दिवसाला पेमेंट, 10 दिवसालाच पेमेंट असतं. हो. पण आपण कसं काही प्रॉब्लेम असल्यामुळे आपण 15 दिवसात सांगितलेलं असतं. सगळं बँकेचे प्रॉब्लेम, कुठलं काही प्रॉब्लेम, आणि प्रोसेस ऑनलाईन? ऑनलाईन, सर्व ऑनलाईन. म्हणजे कॅशचा काही कॅशचा विषय मध्ये काहीच नाही. वाव, डिजिटल इंडिया. हो. शेतातून जी केळी काढली जाते, मग त्यांच्या ज्या वेगवेगळ्या फण्या केल्या जातात किंवा ते हँड म्हणतात त्याला, तर ते ज्या बॉक्समध्ये पॅक केले जातात तो बॉक्स शेतकऱ्याच्या बांधावरच तयार केला जातो. हा बॉक्स व्यापारी लोक तयार करतात. आता तो बॉक्स कसा तयार केला जातो ती प्रोसेस आपण बघू. हे जे रॉ मटेरियल त्या बॉक्ससाठीचं, आणि इथं काहीतरी प्रोसेस चालू आहे. आपण आता परदेशी सरांकडून जाणून घेऊ ते नेमकं काय आहे बॉ. हे कंपनीचे नावाने बॉक्स पाठवते आम्हाला कंपनीचं याच्याने. इथे या फेविकॉलाने तो बॉक्स चिपकवला जातो. साईज दिली जाते. हां, साईज दिली जाते. तो इथून ह्या मशीनमध्ये त्याला म्हणजे तो चिपकावा पुढे ते निघू नये म्हणून या मशीनमध्ये तो दाबला जातो. प्रेसिंग मशीन त्याला प्रेस करून चिटकवण्यासाठी व्यवस्थित चिपकवलं जातं. मग आता हा बॉक्स किती वेळापासून लटकवलेला आहे इथं? हा पूर्ण इथपर्यंत येईल. फक्त जास्तीत जास्त 1 मिनिटात पॅक होऊन जातो. 1 मिनिट याला प्रेशरमध्ये ठेवायचं. दाब दिला जातो त्याला. दाब दिला. आणि आता बॉक्सचं वरचं झाकण वाटतंय. हो, वरचं आणि हा जो आहे तो त्याचा बेस आहे, तो मेन बॉक्स. याच्यात पण हँड भरला होता. अच्छा अच्छा अच्छा. खालून घेऊ. गाडी पूर्ण लोड झाल्यानंतर जवळच्या कोल्ड स्टोरेजला माल ठेवला जातो. कंपनी जिथं कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे त्या कोल्ड स्टोरेजला माल ठेवला जातो. कोल्ड स्टोरेजला माल ठेवल्यानंतर
जशी ऑर्डर आली कंटेनरची तसं कंटेनर लोड केलं जातं. कंटेनर लोड केल्यानंतर जवळचं त्या मुंबईचं शिपिंग सेंटर राहतं. तिथून माल ज्या कंट्रीला पाठवायचा त्या कंट्रीला एक्सपोर्ट केला जातो. मग आता ही SS बनाना कंपनी सांगितलं तुम्ही, हो, मग अशा या आपल्या भागात अजून किती कंपन्या काम करताय? भरपूर कंपन्या आहेत. आम्ही स्वतः 2-3 कंपनीचं काम करतो. अच्छा. आणि आमचं एसएसचं जशी ऑर्डर राहिली तसं. आता आम्ही माऊली केला ग्रुप म्हणून एस के म्हणून एक कंपनी आहे, तिथंही आम्ही काम करतो. अच्छा. एसएस आणि एसकेचं आम्ही. पण मग यांच्या भावांचा काही फरक पडतो का कंपनी वाईज? कंपनी वाईज भावाचा रेटचा फरक पडतो. जी कंपनी चांगली देते आपण शेतकऱ्याच्या फायद्यासाठी त्या कंपनीला माल देतो. मग कंपनी निवडायचा अधिकार शेतकऱ्याला आहे का? नाही, आपण कंपनीच्या वेगवेगळे सुपरवायझर राहतात, त्यांना माल दाखवायचा. जो ज्या कंपनी आपण माल द्यायचा. बरोबर. म्हणजे सगळीकडून शेतकऱ्याचं नुकसान होईल असं काहीच नाही. असं काही शेतकऱ्याचा फायदा जिथं होईल त्या कंपनीला माल दिला जातो. शेतकरी ठरवू शकतो की त्या कोणाला द्यायचा आहे. बरोबर. तसं कोणतं रोप आहे काही. पाटील साहेब, हा खाली जो माल पडलेला आहे, जे तुम्ही सिलेक्शन करून खाली फेकलेला आहे, मग याचं काय होतं? सगळी नासाडी आहे का? याचा काही उपयोग होतो? नाही, हा जो सिलेक्शन करून माल जो काढला जातो, जो आपल्याला चांगला माल लागणार आहे तो पॅकिंगसाठी जातो. आणि जो वेस्टेज माल आहे तो वेस्टेज माल साईडला काढला जातो. हे वेस्टेज मालचं जितकं पूर्ण वजन केलं जातं. अच्छा. पूर्ण वजन करून शेतकऱ्याला आपण ज्या भावाने माल घेतलेला आहे त्या वेस्टेजचं पण तितकंच वजन त्या भावाचं दिलं जातं. शेतकऱ्याचा याच्यात काही नुकसान होत म्हणजे हा माल किती वाया गेला तरी याच्यात शेतकऱ्याचा काही संबंध नाही, म्हणजे नुकसानाचा काही संबंध नाही. पण मग याचं नेमकं होतं काय पुढे? प्रोसेस काय याची? मग आपण जवळच्या वेपर्सवाल्यांना हा माल दिला जातो. अच्छा. त्या क्वालिटी इतक्या राहतो का तो? नाही, मग त्या वेपरसाठीचा क्वालिटी इतका राहतो, पण आपल्याला भाव कमी भाव त्यांना देऊन द्यावा लागतो. अच्छा. म्हणजे एक्सपोर्टच्या क्वालिटीचा नाही, पण लोकल यूजसाठी वापरू शकतो. म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान नाही, हे ऐकून छान वाटलं. आज ज्यांच्या शेतामध्ये आपण आलो आहे माहिती घेण्यासाठी, तर त्या शेतीचे मालक आता आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी थोडं संवाद साधू. दादा, तुमचं नाव सांगा अगोदर. माझं नाव रणजित राजेंद्र राजपूत, मुक्काम पोस्ट नागत, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर. व्हेरी गुड. मग तुम्ही हा जो माल आता कंपनीला देताय, मग नेमकी ती प्रोसेस कशी होती? म्हणजे सुरुवात कशी झाली? ते तुमच्याकडे आले का तुम्ही त्यांच्याकडे गेले? आम्हीच गेलो त्यांच्याकडे, आम्हीच कॉन्टॅक्ट केला त्यांच्याशी. अगोदर कॉन्टॅक्ट करण्याच्या अगोदर आपल्याला मालाची क्वालिटी मेंटेन करावी लागते. अच्छा. माल चांगला पिकवला तर ते आपोआप एक फोन केला का येता. जर मालच तुमचा चांगला नाही तर मग कशाला येतील ते पण. बरोबर. तुम्ही बारमाही ही शेती करता का? हो, केळीची शेती करतो. हो का? याच्या म्हणजे कंपन्या तर आता आल्या काहीतरी 5-6 वर्षापासून. याच्या अगोदर तुम्ही माल कसा देत होते? माल मग ते लोकल व्यापारींना जायचा ना, म्हणजे गावातच का? गावातच जायचा ना. आता ही जी कंपनीला तुम्ही माल देताय, तर याच्यात तुमचा काही आर्थिक फायदा तुम्हाला दिसतोय का? आर्थिक फायदा असं की कम से कम 250-300 रुपयाचा फरक असतो क्विंटल मागं. आजचा जो कंडिशन, आजची जी कंडिशन ते जवळपास 250-300 रुपयाचा फरक आहे. अच्छा. आणि ट्रान्सपोर्ट सोडून एवढा फरक आहे? हो. म्हणजे ट्रान्सपोर्ट परत वेस्टेज मिळतं त्यांच्याकडून. बरोबर. जो वेस्टेज असतो का तो खाजगी व्यापाऱ्यांकडे मिळत नाही, तो फेकला जातो. एकंदरीत शेतकऱ्याचं एक समाधान आहे याच्यात. हो. आणि बांधावरून माल कुठे घेऊन जायची गरज नाही तुम्हाला? नाही, कुठंच घ्यायची गरज नाही. आणि तुमचा माल डायरेक्ट भारताच्या बाहेर इराण, इराक, अफगाणिस्तान इथं जातोय, म्हणून ते एक मानसिक समाधान लाभतं. हो. मित्रांनो, आपण जी आता एक्सपोर्ट क्वालिटीची जी केळी बघितली, ही जनरली प्रत्येक शेतात नसते, ती मेंटेन ठेवावी लागते. मग ती मेंटेन ठेवण्यासाठी, तिची उत्तम अशी क्वालिटी जपण्यासाठी शेतकऱ्याला काय करावं लागतं, आपण आता ही सगळी माहिती ज्या शेतकऱ्यांच्या शेतात आपण आज आलेलो आहोत त्यांच्याकडून घेऊया. तर मग मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला थोडंसं डिटेलमध्ये प्रोसेस सांगावी. नमस्कार दादा. नमस्कार. तर तुम्ही ही जी शेती टिकवलेली आहे, आता तुम्ही वर्षानुवर्ष म्हणताय की केळीचीच बाग चालवताय, पण मग ही एवढी चांगली क्वालिटी तुम्ही मेंटेन ठेवता, मग त्याचं मागचा राज काय, नेमकं रहस्य काय त्याचं? ह्याच्या मागचं रहस्य असं आहे, आपण NPKच्या याच्यावर न तर राहता मी जीवामृत, काही स्लरी, काही आपला वर्मीवाच याचा वापर करतो. तुम्ही जे NPK सांगितलं ते नेमकं आमच्या प्रेक्षकांसाठी थोडं NPK जे असतं रासायनिक असतं. रासायनिक NPK पुरेपूर झाडाला अवेलेबल करण्यासाठी जीवाणूचा वापर करावा लागतो. तर त्यासाठी आमचे जीवाणूचे जवळपास 5,000चा टँक, 6,000 लिटरचा टँक बनवलेला आहे मी. तर ते एकरी 200 लिटर आम्ही
सोडतो. हे जीवाणू NPK कुठून बाहेरून आणावं लागतं का? बाहेरून जीवाणू कंपनीचे जीवाणू आणावं लागतात, स्टँडर्ड कंपनीचे. त्याच्यात मल्टिप्लाय होता, ते मल्टिप्लाय करून मग ते एक 8 दिवस ठेवून त्यांची संख्या वाढ नाही झाली का त्यानंतर बागेत सोडावं लागतं. मग त्याच्यात पाणी मेंटेन करावं लागतं हा, का? पाणी इथंच असताना जीवाणू. अच्छा अच्छा. आणि आता तुम्ही जे NPK विषयी बोललात, म्हणजे आता आपण जीवाणू न देता जे NPK वापरतो, हो. मग त्याचं पिकांसाठी किती टक्के ते ऑब्झर्व होतं आणि याच्याने किती फरक पडतो? आपण नुसतं NPK जर दिलं तर ते जवळपास आपल्याला 40% अवेलेबल होतं, 60% वेस्टेज जातं आपलं. म्हणजे केळी ते 40% शोषून घेते. हो, आणि 60% बाहेर वेस्टेज जातं. बरोबर. ते जमिनीतच फिक्स असतं, तर ते फिक्स करणं पूर्ण 60% अवेलेबल करण्यासाठी जीवाणूचा वापर करावा लागतो, जीवामृतचा वापर करावा लागतो. अच्छा अच्छा. म्हणजे पूर्ण 100% NPK यूज होण्यासाठी जीवाणूचा वापर करावा. जीवाणूचा वापर करावा लागतो. बरोबर. त्यासाठी एक्सपोर्ट क्वालिटीचा माल जो निघतो त्याला जी शायनिंग येते ते या जीवामृतमुळे येते. अच्छा, हे झाले तुमचे जीवाणू. आणि जीवामृत मिश्रण काय अजून वेगळं? जीवामृत म्हणजे हेच आपला 200 लिटर पाण्यासाठी 10 किलो शेण, 5 लिटर गाईचं मूत्र, गावरानी गायचंच पाहिजे. शेण पण गावरानी गायचंच पाहिजे. 10 किलो शेण, 5 लिटर मूत्र, 1 किलो बेसन पीठ, 1 किलो काळा गूळ आणि वडाखालची माती मूठभर. बरोबर. हे मिश्रण 8 दिवस ठेवून 200 लिटर पाण्याचं ढवळण करायचं. रोज सकाळ संध्याकाळ ढवळण करून 6 दिवस ठेवायचं. 7व्या दिवशी ड्रीपमधनं गाळून सोडायचं. अच्छा, म्हणजे इथल्या इथे डायरेक्ट मशिनरी बसवली, मशिनरी त्याच्यातून डायरेक्ट आपलं ठिबकच्या जी सिस्टीम आहे, हो, त्याला ड्रीप म्हणतो आपण, त्याच्यात जाईल ते. हो. म्हणजे मजूर देऊन काही लावण्याची गरज नाही त्याला? नाही, मजूर देऊन काही लावण्याची गरज नाही. अच्छा, हे जे खाली मागे दिसत आहे कॅन्स, याचं काय आहे? हे फॉस्फरिक आहे. अच्छा, म्हणजे केमिकल फॉस्फरिक ऍसिड म्हणतात त्याला. ऍसिड. अच्छा. हा, फॉस्फरिक ऍसिड. आपण ते नळी चेकअप वगैरे होता, काही फॉस्फरस जे कमतरता असते बागेला, ते फॉस्फरस पुरेपूर करण्यासाठी. बरोबर. अजून ही शेती अशीच संपन्न राहावी यासाठी अजून तुम्ही दुसरं काय करता, म्हणजे इतर शेतकऱ्यांसाठी काय मार्गदर्शन कराल? सगळ्यांनी जीवामृतचा वापर करायला पाहिजे, जीवाणूचा वापर करायला पाहिजे. रासायनिक काही शेतकरी कंटाळा करता, रासायनिक खताचा वापर जास्त करता, त्याच्याने जी शेती नापीक होत चालली. बरोबर. आणि याच्याने सुपीक होत आहे, आणि वर्षानुवर्ष तिची क्वालिटी टिकून राहते. तुम्ही जीवामृत वगैरे विषयी आम्हाला माहिती दिली, पण अजून तुमच्याकडे गांडूळ खत प्रकल्प पण तुम्ही सांगितला, त्याच्याविषयी आम्हाला सांगा. हे गांडूळ खत, हे गांडूळ खताचे कुंडे असे. अच्छा, कंपोस्टिंगसाठी. त्याच्यात कल्चर टाकलं का ते गांडूळ खत पूर्ण तयार होतं. आणि हे ठिबक पाण्यासाठी का वरून? हे इकडून येतं. हां, हे पाणी लिक्विड येतं. रोज आपल्याला तसं प्यायला पाणी जे लागतं तसं पाणी द्यावं लागतं त्याला. आपलं साधारण पाणी का काही वेगळं आहे त्याच्यात? नाही, वेगळं नाही काहीच. आपलं जे मोटरीला जे पाणी चालू तेच पाणी चालू आहे त्याला. ओके. आणि इकडून ते वाश निघतं, याला वर्मी वाश म्हणतात. इकडून ते पूर्ण लिक्विड येतं, या इथं स्टोरेज होतं. अच्छा, याच्यात? हां, याच्यात हे तुम्ही पाहू शकता लिक्विड जमा झालेलं आहे. लिक्विड. याच्यात ह्युमसचं प्रमाण चांगलं आहे. अच्छा. सगळ्यात जास्त ह्युमसचं प्रमाण. ह्युमसमुळे मातीची क्वालिटी चांगली, मातीची क्वालिटी टिकून राहते, भुसभुशीत राहते. हे सॅम्पल दाखवता का तुम्ही आम्हाला? हे कल्चरचं सॅम्पल. हे पहा. हे पहा. अच्छा अच्छा अच्छा, चांगले सशक्त आहेत ना ते. सुरुवातीला गांडूळ विकत आणावं लागतं का? नाही, आम्ही घरीच तयार केलेले. हो का? आपल्या याच्याने. धन्यवाद. तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये, तुमच्या शेतामध्ये आम्हाला शूटिंगची परवानगी दिली. आणि अक्षय पाटील आणि विशाल परदेशी यांचे पण धन्यवाद. त्यांनी प्रोसेसिंगची डिटेल माहिती आम्हाला सांगितली, प्रत्यक्ष काम दाखवलं, त्याबद्दल धन्यवाद. त्यांना त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा. आणि त्यांच्यासारखेच व्यापारी अजून तयार व्हावेत, म्हणजे जे आपण म्हणतो उद्योजकता, ती ते खेड्यामध्ये राहून जोपासतायत. शिक्षण काही का असे ना, ते दोघंजण वेल एज्युकेटेड आहेत, माझ्या मते दोघं ग्रॅज्युएट आहेत, पण तरी ते त्यांचा म्हणजे उद्योजकता जोपासून त्याच्यातून एक आर्थिक स्वतःचा आणि शेतकऱ्यांचा फायदा करून देतात. त्याबद्दल त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करू इच्छितो. दोघांना पुन्हा एकदा धन्यवाद.